आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात असलेल्या मलंगगडावर माघ पौर्णिमेच्या दिवशी यात्रा भरते। आज दरवर्षीप्रमाणे हिंदूंची वहिवाट मलंगमुक्तीची पहाट असा नारा देत हजारो शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि हजारो शिवसैनिकांनी मलंगगडावर कूच केले। ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात आणि कल्याणपासून 11 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कड्यावर वसलेला हा मलंगगड हिंदू तिथीप्रमाणे माघी पौर्णिमेला मलंगगडावर दरवर्षी इथे यात्रा भरते। हिंदूंची वहिवाट मलंगमुक्तीची पहाट असा नारा देत हजारो शिवसैनिकांनी मलंगगडावर कूच करत आहे। मलंगमुक्ती आंदोलनाची सुरुवात आनंद दिघे यांनी केली। मात्र या देवस्थानावर हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मियांनी दावा सांगितल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। शिवसेना हे देवस्थान आमचे हिंदूंचेच आहे असा दावा करत हिंदूंची वहिवाट मलंगमुक्तीची पहाट हा नारा देत आपलं आंदोलन करते। या गडावर मारुती, गणपती, कालीमाता, शिवपार्वतीची मंदिरे आहेत। ठाणे, रायगड, नगर आदी राज्यभरातून मलंगबाबांचे भक्त बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी इथं आले आहेत। या गडावर मारुती, गणपती, कालीमाता, शिवपार्वतीची मंदिरे आहेत। ठाणे, रायगड, नगर आदी राज्यभरातून मलंगबाबाचे भक्त बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी इथं आले होते। 25,000 पेक्षा जास्त भाविक या दिवशी इथं येतात। दुर्गाडीप्रमाणे न्यायालय मलंगगडाला सुद्धा न्याय देईल असं मत शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांनी व्यक्त केलं आहे। आज मलंगगडावरील नवनाथांचा उत्सव माघ पौर्णिमेला हा उत्सव प्रतिवर्षी साजरा केला जातो। या देवस्थानाबद्दल वाद सुरू आहे। नाहकपणे हिंदूंचं देवस्थान असताना त्यावरती अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला जात आहे। हिंदू पुजारी, हिंदू भोई, पालखीच्या वेळेला मशाल पकडणारे हिंदू असे सर्व हिंदू परंपरा चालू आहे। त्याचप्रमाणे गंधलेपनही केलं जातं आणि जी वास्तू आहे ती वास्तू ही समाधीची रूपाने आहे। निश्चितपणे यावर अतिक्रमण होत असल्यामुळे माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये मोहनदादा गोखले आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी सुरू केलेला हा लढा आणि त्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी हा लढा अव्याहतपणे सुरू ठेवलेला आहे। हिंदूंची वहिवाट हीच मलंगमुक्तीची पहाट याप्रमाणे दर पौर्णिमेला या उत्सवाला सर्व ठाणे जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातून भाविक उपस्थित राहत असतात। त्याचप्रमाणे वर्षभरामध्ये माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या 12 वर्षभरातील सर्व पौर्णिमा, त्याचप्रमाणे रक्षाबंधन, दिवाळी पहाट, दत्त जयंती, नवरात्र हे सगळेच उत्सव गडावरती हिंदू पद्धतीने साजरे होत असतात। निश्चितपणे हा लढा कोर्टामध्ये सुरू आहे। कल्याणच्या कोर्टात असेल, त्याचप्रमाणे ठाण्याच्या कोर्टात चालू आहे। 1982 पासून हायकोर्टात केस चालू आहे वक्फ बोर्डाच्या विरुद्ध आणि वादी आहेत एकनाथजी शिंदे साहेब। त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टातही केस सुरू आहे। परंतु आमची जी वहिवाट आहे ती वहिवाट सुरू ठेवण्याच्या दृष्टीने भाविक इथे सहभागी होत असतात। निश्चितपणे उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असतो आणि ज्याप्रमाणे अलीकडे दुर्गाडी किल्ल्याच्या बाबतीत जो न्याय मिळालेला आहे तसाच न्याय लवकरच मलंगमुक्तीचा मिळेल असा आम्हा सर्वांना विश्वास आहे। उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब दरवर्षी येतात, त्याचप्रमाणे आजही मलंगगडावर जाण्यासाठी येणार आहेत। मलंगगडावर जाऊन मलंगनाथांची आरती करणार आहेत। आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी। आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो, शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो, श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील। आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण, शरीराला ऊर्जा व ताकद देणारे, सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त, चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना।
तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार। संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा 9765529008 9370508280। आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा।